बॅक टू बॅक सलगचे आहे. 2 विकेट जर घेतले तर सचिन जेबीसे साहेबांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. हो, पहिल्याच बॉलवर अभय्याला जबरदस्त फटकाने चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना येतो हा पहिला चेंडूवर, पहिला बिग ब्लास्ट षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. मागच्या मॅचची सुरुवात देखील अशाच पद्धतीची झाली होती. ज्ञानेश्वरने पहिल्या चेंडूवर षटकार टोकला, त्यानंतर डॉट बॉल खेळून काढला होता. यावेळी फटका सूर्यकाय ड्राव करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे कबर्सला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु दरम्यान एक धाव एकवटली जाते. तीन चेंडू आणि 7 धाबा फलकावर. ओ, यावेळी मात्र चांगला बॉल, फुटवर्कचा वापर केला होता. डान्सिंग ग्राउंड द विकेट आपल्या पाहायला मिळाला, परंतु चांगला चेंडू. चांगली अंपायरिंग आपण पाहिली या संपूर्ण सामन्यांचा जर विचार केला तर धर्मेंद्र वर्मा सर आणि मयूरजी मार्के सर ऑफिशियल्स आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी. चला प्लेयर, आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. लक्षात घ्या, सर्व प्लेयर्सला आपण चेअर्स अवेलेबल केल्यात. आपण प्लीज आतमध्ये बसा, तिथे बसू नका. यावेळी शॉट जबरदस्त खेळून काढलाय, फटका चांगलाय, आडवा बाट लॉफ्ट केलाय आणि चेंडूला पाठवला लॉंगॉन सीमा रेषेच्या पलीकडे. आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच मधील पहिला तडाखा, दुसरा तडाखा आणि दुसरा षटकार. ओ, इथे मात्र वाईट बॉल होता, परंतु त्याला खेळून काढलाय आणि चेंडूला पाठवलं स्वीपर कव्हरच्या बाहेर. दर्जेदार फटका, दर्जेदार प्रहार आणि दमदार चौकार पाहायला मिळतोय. बॅटने उत्तर देणं चालू केलं खऱ्या अर्थाने. पहिल्या षटकामध्ये तब्बल बॅटिंग करत असताना 17 धाबा फलकावर. दार्बी 11 कल्याण टीम चांगल्या रणनीतीने नक्कीच उतरताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाने आता बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुनीलला आपण पाहताय, जर्सी क्रमांक 9 परिधान केली आहे. 40+ संघ जरी असला तरी चॅलेंजर वासिन टीम पूर्णपणे ड्रेसिंग मध्ये आपल्या पाहायला मिळतो. युनिक जर्सी, आकाशी रंगाची जर्सी परिधान केली आहे, परंतु खेळ देखील चांगला करावा गेला मैदानाच्या आतमध्ये. सुनीलचा पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने. पहिला षटक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर धावसंख्या जर पाहायला गेली धावफलकावर फक्त एक चेंडू समाप्त झाला आणि 17 धाबा. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी फटका चांगला फ्लिक केलाय अलॉंग दी कार्पेट, मैदानात गुदगुल्या करतोय बॉल आणि तिथे चेंडू आता तो निसटलाय. नशिबाचा का होईना, परंतु चौकार पाहायला मिळतोय.
चौकाराच्या मदतीनं 10 फलक 21 धावांवर जाऊन विसावत आहे. आणि माझे सहकारी समालोचक मिस्टर व्हॉइस ऑफ कल्याण कल्पेशजी पाटील सरांचा देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल हो यावेळी चांगला फटका खोदून काढला बॉलला. क्षेत्ररक्षक उपस्थितीत आणि त्याने पकडला असेल. सूर्या होते आय थिंक आणि त्यांच्या गोदीमध्ये चेंडू विसावतोय. पहिला मोठा धक्का लागत असताना टीम दार्बी किलेबान कल्याणला. राहुल आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकामध्ये किती धावा बनवतील दार्बी किलेबन कल्याण टीमचे बॅटर्स. कारण आतापर्यंत सुरुवात स्वप्नमय राहिली आहे. फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. ड्रीम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग आपण पाहिली. राहुलसाठी पहिला बॉल असेल. ओ पहिलाच बॉल उडवलाय. हेलिकॉप्टर आणि लँड कुठे होतोय तर सीमारेषेच्या पलीकडे आणि येतोय ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 27 या आकड्यावर पाहतोय. 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. बॅटची कडा लागली आहे. लीडिंग एज तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते शॉर्ट थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकले नाही. आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता फुलतंय. थोडंसं धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. 28 या आकड्यावर एक गडी बाद झालाय. अंतिम बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातील. गोलंदाज सुनीलने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 11 धाबा खर्च केल्यात आणि विकेटचं कॉलम देखील भरलं जातं त्यांच्या माध्यमातून. एक सफलता त्यांच्या नावावर राहिली आहे. क्रॉस बॅटेट अक्रॉस लाईन बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि षटकाची देखील समाप्ती. धावसंख्या 28 पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. लॉट्स ऑफ एक विकेट नक्कीच पाहायला मिळत आहे. सुरेंद्र खराटे आलाय बॉलिंग ट्रॅकवर. चॅलेंजर वासिन संघाच्या माध्यमातून स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक आणि आजचा अंतिम दिवस मेगा फायनल ग्रँड फिनाले आज आपल्याला पाहायला मिळेल. 40+ 10 संघ आहेत आणि 10 संघामधनं एक संघ मेगा फायनलसाठी निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. 32 संघ होते ग्रामीणचे 4 दिवसामध्ये आणि 5व्या दिवसामध्ये 10 संघ 40+ चे आहेत. पुढचा बॉल त्यावेळी मात्र ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चेंडू 28 धाबा फरकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. सुरेंद्र आहे बॉलिंग ट्रॅकवर. सारिक हॉटेल एनकडनं 2 षटकात आपल्याला पाहायला मिळतील.
पुढचा बॉल उडतो विकेटना. ओ लॉफ्ट केलाय अभयला, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित त्यांच्या डोक्यावर चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे ठोकलाय. राहुलच्या बॅटमध्ये येतो षटकार. त्यांचा चेंडू होता आणि त्याला भिरकावला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवला षटकारासाठी. तिसरा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूना. यावेळी देखील फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि चेंडूमध्ये आपल्याला स्पर्श पाहायला मिळत नाही. 3 चेंडू आणि 6 धावा फलकावर या षटकामध्ये. टीमची टोटल 34 धावा. पाच चेंडूमध्ये 13 धावांवर खेळतोय राहुल आणि कल्पेश 10 धावांवर खेळतो 4 चेंडूमध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. 4 षटकांची उर्वरित मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओ आडवा बाटना, चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. चार चेंडू आणि 35 धावा फलकावर. स्ट्रायकिंग एंड परत आपण कल्पेशला पाहतोय. सलामीचा फलंदाज आहे कल्पेश. चांगला फटका समोरच्या दिशेनं अलॉंग दी कार्पेट. एक धाव. एकच धाव तिथे येईल. नाखुश आहेत थोडेसे कल्पेश, कारण कल्पेशला स्ट्राईक पाहिजे होती. त्याला वाटलं की 2 धावा सहजरित्या तिथे पलून काढल्या जाऊ शकतील, परंतु कदाचित विकेट देखील जाऊ शकले असते. क्लोज किपिंग आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंजर बासिंग टीमचा यष्टीरक्षक. ओ यावेळी हेलिकॉप्टर, जबरदस्त फटका आणि चेंडूला पाठवलाय. आणखी एक तडाखा देत असताना मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या बॅटमध्ये येतो षटकार. तर 3 षटकांचा म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक बाद 42 धावा आपण धावफलकावर पाहतोय. दार्बी 11 कल्याण टीमच्या माध्यमातून. तर दरम्यान पहिल्या चेंडूवर किती धावा येतील पाहूया. 2 धावा दरम्यान एकवटल्या गेल्यात. अशोक आहेत बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज मेजर आहेत खऱ्या अर्थाने. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज क्रिकेटच्या पटलावर कशा पद्धतीनं आपला खेळ दाखवतील पाहूया. मिस्टर अशोक मेजर बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द स्टंप्सने. ऑफ ट्रॅकर बॉल. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट आपल्याला पाहायला मिळेल, कारण बेल्स पाडल्या नक्कीच रनिंग मध्ये आणि नो चेंडू घोषित केला जातोय. हात लागला होता, अंगाचा स्पर्श लागला होता शरीराचा. फ्रीट बॉल आणि आता फ्रीटच्या बॉलवर कल्पेश कशा पद्धतीनं फटका खेळून काढतील पाहूया. वाईड असेल हा बॉल. फ्रीट कंटिन्यू असेल. तर नक्कीच अंडर 19चा देखील विश्वकप सुरू आहे
ICC मेन्स अंडर-19 वर्ल्ड कप 2026 दरम्यान चांगला फटका समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळते आणि आज मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इंडिया बनाम पाकिस्तान, भारत बनाम पाकिस्तान असा हा सामना आपल्याला रंगताना दिसेल. मालिका आपण काबीज केली निश्चितच न्यूझीलंड विरुद्ध 4-1 ने श्रृंखला आपण जिंकली. श्रृंखला आणि दरम्यान चांगला फटका बॅटच्या बरोबर मध्ये पिकअप स्ट्रोक चेंडूला पाठवला बॅकवर्ड सीमारेषेच्या पलीकडे. राहुलच्या बॅटमधनं तिसरा धमाका, तिसरा तडाखा आणि षटकार. तर जुना चेंडू द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर 59 वर जाऊन पोहोचतोय. आपण स्कोर कार्ड वर पाहतोय धाबा. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक मुरबाड आपण एन्जॉय करताय. माफ करा थोडस स्कोरिंग मध्ये चेंजेस केला जाईल. 53 धाबा धाव फलकावर. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धाबा आतापर्यंत अशोकला काढण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरलेत. 8 चेंडूमध्ये 26 धाबा राहुलच्या बॅटमध्ये आल्यात आणि दरम्यान चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी. आज आमचे बदन अनंत कतोरे साहेब देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्यांची झाली. फुलटॉस यावेळी मात्र परफेक्ट ब्लॉक मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लोअर फुलटॉसच्या स्वरूपामध्ये बॅटची टो लागली आणि चेंडू मात्र एका धावेमध्ये भिसावतोय. अंतिम बॉल शिल्लक आहे फर्स्ट इनिंग मधला. आणि यानंतर नेरल टायगर आणि आरबी व्हिक्टोरी डोंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स नाणेफेकीसाठी या आपण. ऑफ ट्रॅकर काय फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या डोक्यावर स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना कल्पेशच्या बॅटमधून आला अंतिम बॉलवर अंतिम तडाखा, षटकार. चला यापुढील बिग बॅटल नाणेफेकीचा कॉल केला जातो. एका बाजूने नेरल टायगर आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आरबी व्हिक्टोरी डोंबिवली. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण रिपोर्टिंग केला टॉस बॉक्स मध्ये. वेलकम असेल दोन टीमच्या कॅप्टन्स आपण पाहतोय. भव्य आणि दिव्य क्रिकेटचा हा चित्तथरारक सोहळा, गौरवशाली स्पर्धा आपण पाहताय. मान्य श्री माजी नगराध्यक्ष मुरबाड किसनजी अनंत कथोरे यांच्या स्वप्नातून सत्यामध्ये उतरलेली स्पर्धा. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाड आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचसोबत सन्माननीय आदरणीय मदनजी अनंत कथोरे साहेब आणि त्याचसोबत आमचे लाडके आयोजक मिस्टर अमोलजी भगवान कथोरे साहेब देखील. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली ते आमचे संजयजी दुर्गे साहेब देखील ते उपस्थित आहेत. हॅलो चेक. हॅलो. चला दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी जर आपण आला नाहीत, पहिला चेंडू पडायच्या आत जर आपण उपस्थित राहिला नाहीत तर लक्षात घ्या हा सामना 3 षटकांचा होईल. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना आल्यात. पूर्णपणे आता आमच्या हातामध्ये सत्ता आयोजकांनी दिली गेली आहे, कारण अंतिम दिवस आहे, त्यांच्यावर देखील दडपण असेल. आयोजक आपल्याला सहकार्य करतात, परंतु आपण आयोजकांना सहकार्य करणं खूप गरजेचं असेल. पहिला चेंडू फेकायच्या आत जर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले नाहीत तर हा सामना 3 षटकांचा होईल. ना बॅक टू द क्रिकेट. आणि इथे शुभागमन झाले खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आपण आभास ऐकला आहे. कल्याण परिसरातील एक नामांकित समालोचक, व्हॉइस ऑफ सांगोडे कल्पेश पाटील सर हे देखील उपस्थित आहेत.
तर टेंबरे गावचे सरपंच विद्यमान सरपंच सुहास केंबारे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच साहेबांना सन्मानित केलं जाते. सुगंधित पुष्पगुच्छ सुहासजी केंबारे साहेबांना सन्मानित केलं जाते. आमचे आयोजक आदरणीय मदनजी अनंत कथोरे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. विद्यमान सरपंच आहेत खऱ्या अर्थाने टेंबरे गावचे सुहासजी केंबारे साहेब आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं साहेबांना विनंती असेल. त्यासोबत सचिनजी विशेष साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आम्ही सुगंधित पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतो, त्यांचं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत आणि एटीएम देखील ऑन केलंय त्यांनी. साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर सामन्याला सुरुवात करा. फिल्डिंग लागलेली आहे. बॅटर ज्ञानेश्वर आणि त्याच्या सोबतीला आय थिंक वासुदेव आहेत की काय. ज्ञानेश्वर आणि वासुदेव ही सलामीची जोडी. रन मशीन ऑफ पाली आणि त्याच्या सोबतीला मिस्टर ज्ञानेश्वर किंग ऑफ गिरसे. ही ओपनिंग पेर आहे सलामीची चॅलेंजर बासिन टीमच्या माध्यमातून. तर दोन्ही फलंदाजांसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकार जर कोणत्या फलंदाजाने ठोकले तर नक्कीच सन्माननीय आदरणीय एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी सचिनजी भिशे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल फलंदाजांना. याच्याकडे देखील लक्ष द्या. तर सामन्याला सुरुवात होते. तर आमचे समालोचक मित्र सहकारी समालोचक मिस्टर कल्पेश पाटील सर कॉम्पेनमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आवाज आपण या खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आणि पुढच्या मॅचसाठी देखील ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच ओमी सुतार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज स्पर्धेच्या अंतिम दिवसाला आपण सुरुवात केलेला आहे. आणि अंतिम दिवसातील हा दुसरा फेरीतला पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ मॅचेस आपल्याला मित्रांनो आज अनुभवायला मिळतील. मी कल्पेश पाटील मॅन फ्रॉम सांगोडे कल्याण वरून. मी आजकाल सुद्धा आपण माझा आवाज ऐकला. माझ्यासोबत ओमी सुतार आमच्याच गावातले साथी समालोचक आहेत. खूप चांगला आवाज त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आहोत. 3 दिवस झाले माझ्यासोबत जोडलेले तर रोहन सिंग स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये खूप चांगले अपडेटिंग देत असत प्रत्येक क्षणाला. आणि जर गुणलेखकाची भूमिका मित्रांनो म्हटले ना तर समालोचनाचा एक पाठीचा कणा असतो आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही समालोचन करत असतो. त्याचप्रमाणे 7 स्टार लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी जोडली गेलेली आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्व पंच ऑफिशियल धर्मेन वर्मा त्याचप्रमाणे काल आपल्याला पंच पाहायला मिळाले मार्के सर. सर्वांचं हार्दिक स्वागत करूया. आज मंदार राणे सुद्धा जॉईन झालेले आहेत. ऑफिशियल पंच त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या सर्वांना शुभेच्छा देऊया आजच्या सुपर संडेच्या दिवसामध्ये. आणि पहिलाच दणका इथं लगावलाय वासुदेवच्या बॅट मधून. रन मशीन ऑफ पाली वाशिंचा हा ब्रँड दाखवत असताना या मुरबाडच्या नगरीमध्ये पहिला दमदार षटकार. बिलॉंग करतात आणि आज 40+ त्याचं नाव आज या मुरबाडच्या नगरीमध्ये घुमघुमतोय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच आपण पाहतोय षटकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती पहिला वाईट चेंडू होता. गोलंदाज आपण पाहतोय रोमा. पुढचा बॉल थोडासा ऑफस्टंपला पिचिंग केला जातोय पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र स्वेअर घोषित केलेला आहे. खराब सुरुवात केली जातोय.
धार्मिक इलेव्हन कल्याणच्या माध्यमातून 61 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. त्यावेळेस मात्र हवाई सफरने मात्र इथं हल्ला करावा लागेल. बघा लक्षात ठेवायचा विकेट आहे जी आपली खेळपट्टी त्याच्या बाहेर जर का पडला तर नो चेंडू असेल याची सूचना असेल. आयोजक आम्हाला सांगतात सिमेंटच्या बाहेर जर का बॉल पडला असेल तर नो चेंडू घोषित केला जाईल अशी आयोजकांची आम्हाला सूचना आलेल्या आहे. अमोलदादा सांगतायत. वाईट दिलेला आहे पंचांनी. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघा लक्षात ठेवायचा ऑफिशियल पंचायत प्रत्येक खेळाडूला रिस्पेक्ट द्यायचे. प्रत्येक खेळाडू आपण 40 प्लसचे खेळाडू आणि भरपूर सारा अनुभव असते मित्रांनो. 40 प्लसचा खेळाडू म्हटलं तर भरपूर त्यांनी ऊन पावसाळू पाहिलेले असतात या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू पाहावा लागेल. लाईन आता मात्र खूप चांगले आहे. रोमाची गोलंदाजी पहिला वाईट चेंडू आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसरा चेंडू सुद्धा खराब आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता त्याच्यानंतर मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढचा बॉल लॉब करण्याचा प्रयत्न होता. तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. खूप चांगला तिथे झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागतोय तो बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये वाशिम टीमला. सुरेंद्र जातोय न्यू बॅटर एन नंबर 3 बॅटिंग करण्यासाठी धावा झालेल्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 8 धावांवरती पहिला धक्का लागतो. 61चा टार्गेट मित्रांनो ठेवलेला आहे धार्मिक इलेव्हनने वाशिम संघासमोर. त्यावेळेस मात्र मोठे फटक्यांची नित्यंत गरज असेल. हो लॉब केलाय. फटका अतिशय चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्याच्या अभ्याक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल. अजून एक दणदणीत षटकार. फोर्टी प्लस चा हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. पहा त्यांचे फटके त्यांचा टायमिंग बघा. नक्कीच अतिशय चांगला टायमिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि ते शिक्षक आहेत विद्यालयामध्ये परंतु क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आज आपल्याला मुरबाडच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय. धार्मिक इलेव्हन कल्याण आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रामध्ये 61 धावा बनवायच्या तिथे मात्र लॉप करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित नक्कीच फलंदाज बाद झाला असता सुरेंद्र. षटकार आल्यानंतर मात्र 1 धाव घेतलेली आहे. सुरेंद्रला माहित आहे 61 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळेस मात्र जास्त घाई करून चालणार नाही. 18.00च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. त्यावेळेस मात्र आता रन रेट फक्त 14.53च्या सरासरीने मात्र इथे धावा काढाव्या लागतील. वाशिम टीमला 15 धावा. पहिला षटक मार्गस आहे पॉवर प्लेचा षटक. एखादा मोठा फटका जर का आला तर मयूर सर अतिशय चांगली धावसंख्या असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र एकच धाव. शॉर्ट बॅकवर्ड लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता. 16 धावा. पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झाल्यानंतर आज 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना बघितला आपण मुरबाड विरुद्ध कानोल बॉयज असा सामना बघितला. मुरबाड संघाने बाजी मारली. खूप चांगला खेळ दाखवला सकाळच्या सत्रामध्ये आणि पहिल्या फेरीतला हा दुसरा. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय वाशिम विरुद्ध धार्मिक इलेव्हन कल्याण.
पहिल्या षटक समाप्त झाल्यानंतर 16 धावा 18 चेंडूमध्ये 45 बनवायचे आहेत. ज्ञानेश्वर आणि सुरेंदरची जोडी यांना मात्र काहीतरी मैदानावरती कारनामा करावा लागेल. मुरबाडच्या नगरीमध्ये अत्यंत चांगली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो आपल्याला 5 दिवस पाहायला मिळत आहेत. 4 दिवस ग्रामीणचे संघ पाहायला मिळाले. त्यानंतर 5व्या दिवसामध्ये बॉलर नेम सांगायचंय. रवी येतोय दुसऱ्या षटकासाठी. आणि आज 40+ मॅचेस एक चांगली आगली वेगळी संकल्पना अमोलदादा कतोरे आणि मदन अनंत कतोरे आणि संजय दुर्गे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण का अशी संकल्पना मित्रांनो कमी पाहायला मिळतात. 40+ कमी चान्स दिले जातात, परंतु आज त्यांचा खेळ पाहताना आपल्याला खूप मजा येईल. आज सुपर संडेचा दिवस आहे. प्रत्येकाने कामावर सुट्टी घेऊन आज वेळ काढून या मैदानावरती दाखल झालेला आहे. कोणी पोलीस दलामध्ये आहेत, तर कोणी टीचर आहेत, तर कोणी कंपनीमध्ये कामाला असेल, गव्हर्नमेंट सर्व्हर असतील. परंतु क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो कधीच कमी होणार नाही. क्रिकेट अशी एक संकल्पना आहे की ती मात्र वेळ लावणारी संकल्पना आहे क्रिकेटची. प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भरलेलं हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट कधी थांबत नाही. आपण जरी थांबलो तरी परंतु मात्र क्रिकेट हा कधीच थांबणार नाही. रवींद्रचा पहिलाच चेंडू 2 धावा इथं पलून काढल्या. उलटस बॉल लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे का मिड विकेटला. वाह वाह काय कॅच. खूप दूर वरून आला. क्षेत्ररक्षकाने एक सुरेख झेल टिपला गेला. फलंदाज इथे बाद होतोय तो म्हणजेच ज्ञानेश्वर. आपण पाहू शकता दीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता तिथे. तो दूर वरून खूप जोराने आला चेंडूवरती, परंतु शेवटच्या क्षणाला त्याला माहित आहे काही काय होईना, परंतु हा झेल मी सोडणार नाही कारण का मॅच खूप महत्वाचा आहे. आणि तो झेल मात्र शेवटच्या क्षणाला त्यांनी पकडला आणि ज्ञानेश्वरला इथं तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा गडी बाद होतोय 18 धावांवरती. दुसरं षटक मार्गच असताना नवीन फलंदाज मैदानावरती रवींद्र जातोय. मंत्रालयामध्ये ते जॉब करत आहेत, प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे. आणि आज मात्र या मुरबाडच्या नगरीमध्ये आज आपल्याला त्या पाहायला मिळतोय. त्यांना मंत्रालयामध्ये बघा गव्हर्नमेंट सर्व्हर आहेत आणि क्रिकेटवरती असणारं त्यांचं प्रेम आज मित्रांनो आपल्याला या मुरबाडमध्ये पाहायला मिळतील. मोठे मोठे महारथी आज मात्र या 40+ माध्यमातून पाहायला मिळतील. स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे रवींद्रने. पुढचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न खूप उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे हो जेज करत होता परंतु नाही. सक्सेसफुल ठरलाय षटकार. फलंदाज सुरेंदरच्या बॅट मधून येतोय हा दुसरा दमदार षटकार. विशे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र सुरेंदरला आलेलं आहे. कोणत्याही फलंदाजाने जर का 2 षटकार मारले तर आदरणीय माननीय सचिनजी विशे साहेब उद्योजक आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आता मात्र इथं जिंकलेलं आहे सुरेंद्रने. माजी सरपंच आहेत वाघिवलीचे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिला. कारण मित्रांनो ग्रामीणच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे खूप गरजेचं असते या आजच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वाच्या या पटलावरती. आणि ते मात्र कार्य केलं जाते ते म्हणजेच विशे साहेबांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. 26 धावा. पुढचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर चेंडू धीम्या गतीने टाकलेला फिंगर रोल करत असताना रवींद्र आणि त्याची मात्र इथे त्याच्या गोलंदाजीचा जरी षटकार गेला असला तरी मात्र बोलबाला राहिलाय या शेवटच्या चेंडूवरती. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 26 धावा धावफलकावरती लावल्या जातात चॅलेंजर स्पोर्ट वाशिम या टीमकडनं. 12 चेंडू 35 धावा असं समीकरण आता मात्र उरलेल्या या मैदानावरती धार्विक इलेव्हन कल्याण संघाला कामगिरी करावं लागेल. या धावा रोकावं लागतील 35 का मात्र 35 धावा बनवेल का वाशिम संघ. कारण का सुरेंदरकडे खूप चांगला अनुभव आहे,
खूप त्याने ऊन पावसाळे बघितलेले आहेत, परंतु या मुरबाडच्या नगरीमध्ये मैदानावरती तशी कामगिरी करावी लागेल. त्याला साथ द्यावी लागेल रवींद्रला. 26 धावा 61चं टार्गेट होतं मित्रांनो. जेव्हा 61 बनवायचे होते तेव्हा मात्र डोंगर पल्ला पार हवाई सफरने इथे मात्र हवाई जहाजाने इथं सफर करावा लागेल वाशिम टीमला. बॉलर नेम सांगायचंय. आज आपण अंडर 90चा वर्ल्ड कप आपण पाहू शकता. इंडिया वर्सेस पाकिस्तान असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम सांगायचंय. तिसरा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी बॉल पाहायचा आहे एक धाव होईल का चोरटी. कॉल दिला होता परंतु त्याचं लक्ष नव्हतं सुरेंद्रचा आणि धावचीच्या रूपाने ज्या सुरेंद्रच्या बॅट मधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो, त्या सुरेंद्रला मात्र इथनं मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 3 बसतोय तो वाशिम टीमला. ही धाव घेण्याची गरज नव्हती रवींद्रला, कारण का जर का सुरेंद्रच्या बॅट मधून धावा येत होत्या त्यावेळेस मात्र सुरेंद्र टिकून राहणं खूप गरजेचं होतं आपल्या टीमसाठी. परंतु महत्वाची विकेट इथं कॅरी केली सुरेंद्रची आणि मात्र निराश होत असताना मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय सुरेंद्र. सुरेंद्रच्या बॅटमधून 2 षटकार कुठेतरी निराशाजनक असेल. धाव घेण्याचा प्रयत्न होता, कॉल नव्हता, त्याचं लक्ष नव्हतं. परंतु रवींद्रकडे तेवढी क्षमता आहे, त्याला तशी मात्र बॅटिंग करावी लागेल. दीपक जातोय न्यू बॅटर. आता 11 बॉल 35 समीकरण आता मात्र हळूहळू कमी होत चाललाय. फुलर लेनचा बॉल लॉप केलाय फुलटॉस आणि फुलटॉस बॉल वरती टोल वसूल केलाय. हा येतोय दमदार षटकार. बॉल टाकून चालला नाही रवींद्रला, कारण का त्यांनी स्ट्राईक का स्वतःकडे घेतले याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक घेतली, फुल टच बॉल आला त्याच्यावरती, बागचा पाय वाकवत असताना बॅक क्लिपचा खूप चांगला वापर केला आणि चेंडूला फेकून दिलं शॉट मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे. हा येतोय दमदार षटकार. आता धावसंख्या वेगाने पुढे सरकते, ती म्हणजे 32. आता 10 बॉल 29. प्रत्येक षटकार चौकार. इथे मात्र डोकेदुखी ठरेल, ते म्हणजेच धार्मिक 11 कल्याण टीम साठी. चेंडू द्यायचा आहे आयोजकांनी, अमोलदादाला विनंती असेल. काल मयूर मार्के सर होते पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचप्रमाणे धर्मेन वर्मा सर मॅन फ्रॉम कल्याण. आज राणे सर जॉईन झालेले आहेत आमच्या सोमेत नेरल वरून. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचे सर्व आदरणीय अमोलदादा भगवान कतोरे साहेब इथे आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आपण त्यांना पाहू शकता स्क्रीनवरती. अतिशय डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न होता, फुलटॉस पुन्हा एकदा आलेला होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आलाय, दुसऱ्या धावेची मागणी केलेला होईल का पूर्ण. थ्रो खराब आणि त्याच्याच रूपांतरामध्ये टाल्यांच्या गजरात इथे मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. एकेरी दुहेरी धावा, प्रत्येक धाव मात्र दबाव निर्माण करेल, ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या धार्मिक 11 कल्याण या टीम वरती. रवींद्र आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, थोडासा मागं ठेवलाय. पंचांकडे मागणी केली जात होती वाईटची, परंतु यस पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे का बघायचा आहे. DRS इथं मागितला जातोय तिसऱ्या पंचांकडे.
डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलेला आहे. टीव्ही अंपायर सांगतात धर्मेंद्र वर्मा सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्यावरती सुद्धा दबाव आहे. आपण पाहायचं आहे. पुन्हा एकदा मी ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहतोय काय एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय ते आम्हाला पाहायचं आहे. पंच सांगतात यस निर्णय आलेला आहे हा चेंडू वाईड असेल. खूपच ऑफसाइडच्या बाहेर चेंडू होता आणि मागणी केली होती फलंदाज दीपकने. त्याला माहिती आहे की हा नक्कीच चेंडू वाईड असेल, परंतु खूप चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओ रवींद्र बाद झाला. षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा 35 या आकड्यावरती चौथा गडी बाद होतोय तो चॅलेंजर स्पोर्ट वाशिम या टीमचा. आता विकेट गेल्यानंतर मात्र दबाव निर्माण झालाय. 8 चेंडू 26 धावा बनवायच्यात. योगेश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला दीपक. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेंडू जबरदस्त. तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्याच रूपांतरामध्ये कन्वर्ट केले जातात 2 धावा. ज्या वेळेस तुम्ही मित्रांनो महत्वाचा सामना मोठा मॅच असतो त्यावेळेस मात्र अशी क्षेत्ररक्षण करून आपल्याला चालणार आहे. एक धाव हे खूप महत्वाचे असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि एक मत हे इलेक्शन मध्ये खूप महत्वाचं असते. एक धावा रोखणं खूप गरजेचं असेल. 7 धावा 24 7 बॉल 24 धावा असं समीकरण आता उरलेलं आहे. लॉफ केलाय खूप उंच हवेमध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय आतमध्ये परंतु नाही. जेल ड्रॉप. तिसरी धाव कंप्लीट. चौथी होईल का? चौथीसाठी मागणी केली आणि 4 धावा मिळाल्याच. वेल डन. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द रनिंग ऑफ विकेट. हीच तर मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटची ओळख आहे. 40+ ओळख आहे. बघा जरी 40 वर्ष होऊन गेले असले तरी मात्र आम्ही धावांपासून कमी नाही इथं दाखवत असताना चॅलेंजर स्पोर्ट वाशिम टीमचे हे दोन्ही खेळाडू. 3 षटकांचा खेळ समाप्त. 41 लावल्या जातात. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल मित्रांनो हे आपल्याला पाहायचं आहे. खूप चांगले आपल्याला पाहायला मिळतो इथे रणनीती दोन्ही टीम कडनं. मी एकच म्हणेन दोन्ही टीमसाठी की या शब्दांच्या दुनियेत फिरताना जोपासतो आहे बोलण्याचा छंद. प्रारंभ करू या प्रवासाला ज्या वाटेवर फुलतात स्नेहाचे बंध. आणि या बंधनामध्ये आता दोन्ही संघ अडकलेत. लढाई आहे दोन्ही संघांमध्ये. 6 चेंडूमध्ये 20 बनवायचे आहेत. थोडासा ड्रिंक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टर तुषार मडके सरांना. सहा चेंडू 20 धावा. 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं होतं. आदरणीय सचिनजी विशे साहेबांच्या माध्यमातून माजी सरपंच आहेत वाघिवलीचे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्या टीमला सपोर्ट करतात. सपोर्ट सिस्टम आहेत. परंतु आता 6 चेंडू मध्ये सर 20 धावा बनवायच्या आहेत. बॉलर नेम काय? बॉलर नेम माहिती आहे का त्याचं नाव? सपोर्ट सिस्टम आहेत विशेष सर. आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा मात्र पहिल्याच बॉल वरती तडाखा दिलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला सीमा पलीकडे पाठवलाय. हा दमदार येतोय षटकार. अजून पारितोषिक आलेलं आहे वाशिम टीमसाठी. टीमचे सपोर्ट सिस्टम ज्याला म्हटलं जात आहे सचिनजी विशे साहेबांच्याकडनं. मात्र जर का हा सामना जिंकला वाशिम टीमने तर अजून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आता 5 चेंडू
14 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती षटकार. दुसरा चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपला पिचिंग केला जातोय. लाईन मध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा मागे फिंगर रोल करत असताना चेंडूला मागे ठेवला आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईकला फलंदाज आहे दीपक आणि नॉन स्ट्राईकिंगला योगेशला पावसा. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून एक एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र तशी कामगिरी करावी लागेल. 4 चेंडू 14 धावा होतील का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. चेंडूला अपटी दिलेले होता आणि मात्र इस्टनच्या मागे जज केला जातोय. चेंडूला एकच धाव. 3 चेंडू 13. 3-13 आता कोणाचे वाजतील या मैदानावरती. हे 40+ खेळाडू आहेत सर्व मित्रांनो. नक्कीच कोणाचे तरी वाजणार तर आहेत या बाबतीत शंका नाही. पुढचा बॉल स्लॉट मध्ये घेतलाय. वाह वाह काय फटकाय सजवलाय. चेंडू भिडकावून दिले सीमारेषा पलीकडे. हा येतोय दमदार अजून एक षटकार. तीन 13 पाहिजेत होत्या. आता पाहिजेत धावा 7 आणि चेंडू बाकी आहेत फक्त 2. आता चुरशीची लढत. कहाणी में ट्विस्ट. ये तो टेलर है पिक्चर तो अभी बाकी है. मित्रांनो हेच तर 40+ क्रिकेट आहे आणि तो क्रिकेट पाहण्यासाठी तुडुंब गर्दी लागलेली असतो आपल्याला. कारण त्यांच्या माध्यमातून खेळ क्रिकेटचा शिस्तबद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशच्या बॅटमधून षटकार. 3 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला दीपक 3 चेंडूवरती 7 धावांवरती खेळतोय. आता गोलंदाजावरती मात्र आता दबाव हा निर्माण झाला असेल. षटकार आलाय 2 चेंडूमध्ये 7 होतील का शेवटच्या क्षणापर्यंत पाहायचं आहे. पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांकडे मागणी केली जातोय. पंच सांगतायत हा चेंडू वाईड आहे परंतु नाही. दबाव पाहावा लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. गोलंदाज सांगताय वाईड चेंडू नाही परंतु पंच सांगतायत वाईड आहेत. DRS पेंडिंग. पाहूया. डिसिजन पेंडिंग मध्ये धाकधूक लागलेला आहे दोन्ही संघांना. यस डिसिजन आलेला आहे. व्हाईट चेंडू असेल. खूपच ऑप्शनच्या बाहेर होता. लाईन बघितली पंचांनी. 2 चेंडू 6 धावा. षटकार गोल्डन षटकार मारावा लागेल योगेशला. त्याच्याकडे क्षमता आहे. पुढचा बॉल स्लॉट मध्ये होता परंतु नाही. बॅटच्या रडार मध्ये आला नाही. एक धाव कंप्लीट. दुसरी धावीची मागणी पाहावा लागेल. बाद आहे की. ओ हो पुन्हा एकदा पेंडिंग ठेवलाय डिसिजन. दुसऱ्या धावेसाठी मागणी केली होती. दीपक पोचलाय का स्क्रीन पिच वरती पाहावा लागेल. दरम्यान वर्मा सर आहेत टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. DRS पेंडिंग. सर्वांना धाकधूक लागलेलं काय असेल. फलंदाज बाद. ते 40+ या सामन्याकडे. खूप चांगला पैसा वसूल मॅच मित्रांनो. कहाणी में ट्विस्ट. 1 चेंडू 5 धावांची गरज. सर्व आता शांत राहील मैदानामध्ये. काय घडेल काय बिघडेल. क्षेत्ररक्षण सजवत असताना शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा सरकवला गेलाय.
एक एक्स्ट्रा कव्हरला, एक मिड विकेटला, लॉंग ऑफला एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला क्षेत्ररक्षण व्यूह रचना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आणि 5 धावा. ओ हो हो, आणि शेवटच्या चेंडूवरती